आपण सगळ्यांनीच शाळेपासून भारताचा नकाशा पाहिला आहे, बरोबर. पण त्यावरच्या एका छोट्याशा गोष्टीकडे कधी लक्ष गेलंय का? एक असं रहस्य जे नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असतं, पण आपण त्यावर कधी फारसा विचारच करत नाही. ते म्हणजे भारताचा नकाशा जिथे संपतो तिथे कोपऱ्यात श्रीलंका नेहमी का दिसतो? चला, आज या ओळखीच्या नकाशामागचं एक अनोळखी सत्य जाणून घेऊया. हो, हाच तो प्रश्न आहे. पाकिस्तान, चीन, नेपाळ हे सगळेही तर भारताचे शेजारी आहेत, पण त्यांना नकाशावर एवढी जागा का मिळत नाही? म्हणजे श्रीलंकेत असं काय विशेष आहे की त्याला नकाशावर ही खास जागा मिळते? आता हे बघा, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळ हे सर्व भारताचे शेजारी देश आहेत. पण जेव्हा भारताचा अधिकृत नकाशा बनवला जातो तेव्हा यापैकी कोणालाही पूर्णपणे दाखवलं जात नाही. मग श्रीलंका हा असा एकमेव देश का ज्याला भारताच्या नकाशात दाखवणं बंधनकारक आहे? ही गोष्ट या रहस्याला आणखीनच रंजक बनवते, नाही का? आता अनेकांना वाटेल की यामागे काहीतरी राजकीय किंवा ऐतिहासिक कारण असेल. पण गंमत म्हणजे याचं उत्तर राजकारणात किंवा परंपरेत नाही, तर समुद्राच्या खोलवर दडलेल्या एका आंतरराष्ट्रीय कायद्यात आहे. तर ही गोष्ट सुरू होते थेट 1956 साली. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांनी समुद्रासंदर्भात आंतरराष्ट्रीय नियम बनवण्यासाठी एक खूप मोठी परिषद बोलावली होती. यामागचा मुख्य उद्देश होता की जगातील महासागरांचा वापर कसा करायचा यावर सर्व देशांमध्ये एकमत झालं पाहिजे. आणि याच परिषदेतून जन्माला आला UNCLOS, म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे समुद्राचं एक प्रकारचं रूल बुक जे जगातल्या प्रत्येक देशाला पाळावंच लागतं. आत्ता येतो खरा प्रश्न. समुद्राच्या कायद्याचा आणि भारताच्या नकाशाचा नेमका काय संबंध? हा कायदा नकाशांबद्दल असं नेमकं काय सांगतो ज्यामुळे श्रीलंका भारताच्या नकाशावर दिसतो? या सगळ्या रहस्याची किल्ली एकाच आकड्यात दडलेली आहे, आणि तो आकडा आहे 200. हो, 200 नॉटिकल माईल. या सागरी कायद्यानुसार प्रत्येक देशाला आपल्या समुद्रकिनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईलपर्यंतचा सागरी प्रदेश आपल्या अधिकृत नकाशात दाखवणं बंधनकारक आहे. या भागाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किंवा विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणतात. तर हे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय? सोपं आहे. हा किनाऱ्यापासून समुद्रात सुमारे 370 किलोमीटरपर्यंत पसरलेला तो भाग आहे जिथे त्या देशाला सागरी संपत्ती म्हणजे मासेमारी किंवा खनिज तेल शोधण्याचे आणि वापरण्याचे विशेष अधिकार मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचा नियम हाच की हा भाग नकाशात दाखवणं पूर्णपणे अनिवार्य आहे. आणि इथेच आपल्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. खरी गंमत तर आता सुरू होते, जिथे कायदा आणि भूगोल एकत्र येऊन हे कोडं सोडवतात. इथे नीट बघा, कायदा सांगतो की भारताला आपल्या किनाऱ्यापासनं 200 नॉटिकल माईलचा भाग नकाशात दाखवावाच लागेल. पण भारताचं दक्षिणेकडील टोक म्हणजे धनुष्कोडी आणि श्रीलंका यांच्यातील अंतर किती आहे? ऐकून आश्चर्य वाटेल, ते आहे फक्त आणि फक्त 18 नॉटिकल माईल. म्हणजे कायद्याने जेवढं अंतर दाखवायला सांगितलं आहे त्यापेक्षा खूपच कमी. आणि बस, नेमकं याच कारणामुळे जेव्हा भारत सागरी कायद्याचं पालन करण्यासाठी आपल्या किनाऱ्यापासून 200 नॉटिकल माईलचा नकाशा तयार करतो, तेव्हा श्रीलंका आपोआपच त्या हद्दीत येतो. त्याला वगळण्याचा तर प्रश्नच येत नाही. तर यामागचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की भारताच्या नकाशात श्रीलंका दिसणं हा काही राजकीय किंवा मैत्रीपूर्ण निर्णय नाही आहे, तर आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचं पालन करण्याची एक कायदेशीर गरज आहे. किती रंजक आहे ना हे? यावरून एक विचार मनात येतो की आपण दररोज जे नकाशे आणि सीमा पाहतो त्यांच्या मागे असे आणखी किती आंतरराष्ट्रीय कायदे लपलेले असतील जे नकळतपणे त्यांना आकार देत असतात. खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.